मैत्रिणींनो, पत्रकार मित्र, खरं म्हणजे मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आज या पंचायत समिती कार्यालयाचं उद्घाटन होत असताना खऱ्या अर्थानं जुन्या आठवणी त्या ठिकाणी उचंबळून येतात. कारण की माझी सुरुवात या पंचायत समितीचा सदस्य म्हणून सुद्धा मी जवळपास 7.5-8 वर्ष काम केले. पहिले तालुका खरेदी विक्री संघाचा अध्यक्ष 1989 झालो आणि त्यावेळेचा नियम होता की तालुका खरेदी विक्री संघाचा अध्यक्ष हा तालुका पंचायत समितीचा पदसिद्ध सदस्य राहतो. त्यानंतर मी जिल्हा परिषद लढलो, जिल्हा परिषदला निवडून आलो. त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य हा जिल्हा परिषद सदस्य होता. राज्यात मंत्री झाल्यानंतर किंवा आता केंद्रामध्ये खासदार आणि मंत्री असताना सुद्धा त्या गोष्टी कशा कराव्यात, काय कराव्यात याचे त्याला बाळकडू ज्याला म्हणतात ते या पंचायत समितीतूनच मला त्या ठिकाणी मिळालं. एक महत्वाची व्हीसी होती, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 21 जून हा जागतिक योग दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि विशेष करून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आणि या 21 जूनला स्वतः आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी सुद्धा स्वतः लोकांमध्ये येऊन योग करतात आणि लोकांनी दररोज चांगलं स्वास्थ्य ठेवण्यासाठी, चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी रोज योगा करावा म्हणून लोकांना संदेश देतात. आणि या वर्षीचा तो योग दिवस आपल्या पश्चिम बंगालमधल्या कोलकाता या ठिकाणी साजरा होत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तयारी सुरू आहे. आणि म्हणून माझी व्हीसी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, आमचे केंद्रीय मंत्री मांडविया साहेब, आमचे सर्व सेक्रेटरी लोक यांच्यासोबत व्हीसी होती म्हणून मी आतमध्ये त्या व्हीसीमध्ये जॉईन झालेलो होतो. खरं म्हणजे या पंचायत समितीचं काम या ठिकाणी कदम साहेबांनी आपल्याला सांगितलं की बिल्डिंग किती चांगली आहे याच्यापेक्षा त्या बिल्डिंगमध्ये चालणारा कारभार हा किती लोकांच्या हिताचा आहे, किती लोक उपयोगी आहे याला जास्त महत्त्व आहे. मी एक वाक्य ऐकलं कदम साहेब की आपण म्हणलं की मी 6.5 वर्षामध्ये एकाही अधिकाऱ्याची लेखी तक्रार केली. माझ्या 37-38 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी सुद्धा एकाही अधिकारी कर्मचाऱ्याची लेखी तक्रार केलेली नाही. मी बोलतो, अगदी कोणता अधिकारी कर्मचारी चुकला असेल तर मी त्याला तिथल्या तिथं बोलतो, सुनावतो, पण नंतर माझ्याही मनामध्ये काही नसतं, त्याच्याही मनात. त्यांना माझा स्वभाव आता इतक्या वर्षात माहीत झालेला आहे. पण मला वाटते त्याचा गैरफायदा बी काही मंडळी घेतात की भाऊ फक्त बोलतातच, नंतर काही करत नाही. पण खऱ्या अर्थाने पंचायत समिती ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचं केंद्र आहे. मिनी मंत्रालय आपण याला म्हणतो की ग्रामीण भागाचा जलद गतीनं विकास व्हावा म्हणून आपण 3 टायर सिस्टीम स्वीकारली की प्रत्येक माणूस मुंबईपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून राज्याच्या ठिकाणी राज्य सरकार, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत ही खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागाच्या विकासाची विकास केंद्र आहे. यातून अनेक योजना आपण लोकांपर्यंत नेतो. पण त्या योजना नेत असताना आता या ठिकाणी सीओ साहेबांनी खूप पाडावं असतं. किती घरकुलं आणले, किती आम्ही रोजगार हमीच्या विहिरी दिल्या, किती कोठ्या आम्ही वाटले, हे जरी सगळं असलं तरी त्याचं समाधान लोकांना किती मिळालं शिवसाहेब हे महत्त्वाचं. आणि याच्या काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. मी काही तक्रार किंवा टीका करण्यासाठी उभा नाही. जे कदम साहेबांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली, कारभार चांगला करा, ज्या लोकांचा हक्क आहे, अधिकार आहे तो लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवा आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरती शासनाची योजना मिळाल्यानंतर एक प्रकारचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. तुम्हाला आठवत असेल की मागच्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री असणारे आपले आदरणीय नेते एकनाथराव शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक मोठी योजना पूर्ण राज्यभर राबवली आणि ती योजना होती कदम साहेब शासन आपल्या दारी.
आज अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आमचे ग्रामीण भागातले लाभार्थी अगदी पायपीट करून थकतात. अनेकदा लाभार्थी तर आपल्या इकडे म्हणाय भीक नको पण कुत्रावर त्या पद्धतीप्रमाणे थकून जातात आणि म्हणतात नाही भेटली तर चालते योजना आपण घरी. पण त्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या शासन आपल्या दारी या संकल्पनेमुळं शासकीय कर्मचारी अधिकारी लोकांच्या दारात फिरताना आम्ही पाहिले की तू या गोष्टीचा लाभार्थी आहे, तुझे कागदपत्र दे, तू याच्यामध्ये बसतो, कोणाला ट्रॅक्टर दिले, सगळ्या योजना आपण 40-40 हजार लोकांना लाभ एकेका वेळेस शिंदे साहेबांनी त्या शासन आपल्या दारी योजनेचे. मग ते काही एक दिवसाचा इव्हेंट होता का? ही जबाबदारी एकट्या शिंदे साहेबांची होती का की लोकांच्या योजना या सहजपणानं लोकांपर्यंत न्यायच्या? खऱ्या अर्थानं ही सगळी जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे की लोकांना अधिकारी सुद्धा आपला वाटला पाहिजे, आपला जवळचा वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण जर त्यांच्यासाठी चांगलं कामं केली, आपण जर त्यांच्यासाठी त्यांच्या योजना त्यांना पटवून दिल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच आपलं सुद्धा सगळ्यांचं कौतुक या ठिकाणी होतं. आपण पाहिलं असेल या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, कॉन्ट्रॅक्टरचा, सगळ्यांचा आपण सत्कार केला. आपणही सगळेजण त्या गावामध्ये सत्काराला पात्र कसे ठरवू, लोकांच्या मनामधली एक चांगला अधिकारी म्हणून आपलं इमेज आपण कशी तयार करू. नाहीतर आपल्याला माहिती की एकदा लागले की 18 वर्षापर्यंत बिनफिकीर बदल्या झाल्या तर आम्ही बसेलच आहे. साहेब तुम्हाला सांगतो कदम साहेब, मी दिवसाला जर 100 पत्रावर सह्या केल्या त्यातले 80 पत्र हे फक्त बदल्याचे असते. की मला बाहेर असेल तर मला जिल्ह्यात आणा, जिल्ह्यात असेल तर तालुक्यात आणा, तालुक्यात असेल तर गावात द्या. अगदी बिलकुल. जर आता नगरपालिकेचं उदाहरण सांगतो की या शाळा नंबर 1 मधून शाळा नंबर 2 मध्ये बदली केली तरी प्रश्न नाही. मला वाटतं कर्मचाऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा नाही. तुम्ही जे नोकरी करतात ते आपण लोकांसाठी करतो आहोत, ती कामं आपण केली आणि कुठं केलं तर तीच जबाबदारी आहे, तीच कामं आपल्याला करावं लागणार आहे की ज्या पदावर आपली नेमणूक झाली. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की किमान या मेहकर पंचायत समितीचा कारभार हा खऱ्या अर्थानं ही बिल्डिंग जितकी सुंदर, जितकी सुसज्ज या ठिकाणी बांधली, रांगोळकर साहेब 15 कोटी रुपये या ठिकाणी आहे आणि म्हणून तितका चांगला कारभार होण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी पंचायत समितीच्या कृषी विभागाबद्दल सुद्धा कदम साहेबांनी उल्लेख केला. खरंच आमच्या कृषी विभागाचं काम काय की आज फक्त कोणाची तक्रार आली बोगस बियाण्याची तिथं जाऊन पाहणं, कारवाई काय होते काय नाही हे तर अजून लोकांनाही कळत. पण ह्या सगळा कृषी विभाग राज्य सरकारचा असो, आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा असो, की हा शेतकऱ्यांसाठी असलेला विभाग आहे. शेतकऱ्यांच्या योजना या शेतकऱ्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केल्या पाहिजे. मी पाहिलं की शेतफंड असेल, तुम्ही सांगितलं की जो महिला विकास आपल्या सगळ्या DPDCच्या 3% निधी हा महिला विकासासाठी राखला. सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचा उपयोग. आमच्या जिल्ह्यात अशा बिल्डिंगा बांधून ठेवलेल्या आहेत की त्या कोण्या महिलांनाही माहीत नाही आणि त्याचा उपयोगी होते. पण मी भांडलो, मागच्या वर्षी मी त्या ठिकाणी भांडलो की हा निधी बचत गटांना तुम्ही द्या. माईमवर आपण तो 5 कोटी रुपयाचा निधी घेतला आणि त्याच्यातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 8-8 शॉप, तेही अगदी मार्केट लाईनमध्ये मोक्याच्या ठिकाणावर त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी विक्रीसाठी बांधून दिलं. कारण की बचत गटाला विक्री करण्यासाठी काही जागाच नाही. एवढंच नाही तर MIDC मध्ये आमच्या जिल्ह्यातल्या जवळपास 5 MIDC मध्ये 20-20 हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट 1 रुपयामध्ये नाममात्र आपण या महावीला बचत गटात. शिवसाहेब ही आपली जबाबदारी आहे की या 3%चा निधी घेऊन जर त्या ठिकाणी त्यांना गोडाऊन, त्यांचे पॅकिंग सेक्टर, आज आमच्या ग्रामीण भागातल्या महिला वस्तू तयार करतात पण पॅकिंग कुठं करायचं, उघड्या वस्तू कशा त्या विकणार. तर त्यांचं अतिशय सुंदर, मी आमच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या नावाने राजमाता ब्रँड तयार की जेवढेही आमच्या उमेद असेल, मायवीम असेल, नगरपालिकामधल्या एल्युमिनियम असतील की ह्या जेवढ्याही वस्तू तयार करतील त्या राजमाता ब्रँडनं आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपण त्या एक ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला.
आणि म्हणून सर्व अधिकाऱ्याचं जर याला सहकार्य मिळालं तर निश्चित आपण काही 1 लाख काही लखपती